जवळपास ते 15 का 14 बॉल मध्ये 51 धावा भूषण पाटीलने बनवला होता. अजूनही तो कालखंड मला आठवतो. ओ शॉर्ट बॉल, कमी गतीचा बॉल रीड करून पिक केलाय. आणखीन एक, क्या बात आहे, वाह, भूषण पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक काम या नवी मुंबईचं कोहिनूर आहे. हे दृश्य सध्या क्रीडांगणावरती ज्या पद्धतीनं फटका डिगआउट केलाय, कमी गतीचा बॉल त्याला रीड केला, त्यानंतर पिक केला आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका भूषण पाटीलच्या बॅटमधून, आणखीन एक अस्मानी टोला ठोकलाय षटकार. अजून एक इतिहास मला आठवतो, 2018 का 2019 चा तो कालखंड, रामतनू क्रीडांगण तुर्भे स्वर्गीय डी.आर. पाटील चषक 2019 का 18 चा तो कालखंड आणि त्यामध्ये अर्धशतक नमित पाटील आणि भूषण पाटीलने तो सामना जिंकवला होता. आणि तशाच पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे, ज्या पद्धतीने बॅटिंग होते, आक्रमण केलाय भूषण पाटील. लाभाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. 7 बॉल आणि 27 या धावसंख्येवरती सध्या बॅटिंग करतोय. काय बॅटिंग केली, लाजवाब परफॉर्मन्स मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. 34 धावा. आणखीन एक कमी गतीचा बॉल, तो क्षेत्र निवडलाय. लगातारचा तिसरा बॉल, सीमा रेषा पार. क्या बात आहे, तो क्षेत्र निवडलाय आणि भूषण पाटील अशा प्रकारची गोलंदाजी करू शकणार नाही आहे. आणखीन एक अस्मानी टोला, भूषण पाटील का बल्ला उछल कर बोला. लगातार 3 षटकार ठोकलेत. स्कोर 6 ने वाढते. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती पाहायला मिळते. आणि सलग 3 षटकारांसाठी अश्रफ भाई पटेल यांच्याकडून भूषणसाठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज या ठिकाणी मात्र जमा झालेला आहे. आणि अश्रफ भाई आहेत या ठिकाणी, ते देतील. सन्माननीय शशी कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न. आणखीन एक, लगातार 4 बॉल मध्ये 4 धमाके. काम या नवी मुंबईचं कोहिनूर आहे. काम या नवी मुंबईला अगदी आखाती देशांपर्यंत पोहोचवलंय. हे संपूर्ण दृश्य सध्या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. वाह, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 बॉल मध्ये 4 धमाके. अस्मानी टोला भूषण पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक आक्रमण पाहायला मिळते. 6 ने वाढते. टीमची धावसंख्या 46, 46. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. भूषण पाटील लाभाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. का बॅटिंग सुरू आहे, लाजवाब आक्रमक स्वरूप धारण केलाय. क्रिकेट हा वयावरती अवलंबून राहत नाही आहे. कोण म्हणतं भूषण पाटील संपलाय? भूषण पाटील अगदी अजूनही जिवंत आहे. हे दृश्य क्रीडांगणावरती पाहायला मिळते. का बॅटिंग केली. बॉलर परत एकदा तयार. आणखीन एक, ओ माय गॉड, 5वा देखील आलाय. वा, बॉल सीमा रेषा पार. कालची पुन्हा एकदा आठवण झाली. काली खरं तर धारावीच्या क्रीडांगणावरती 5 बॉल 5 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता आणि 6व्या बॉलला खरं तर डिफेन्स करत त्याने सन्मान दिला होता. आज काय करेल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष लागले, कारण की हर दिन दिवाळी नाही होती आणि गोलंदाज प्रत्येक वेळी सेम असेल असं नाहीये. काही मनातल्या इच्छा आणि काही आकांक्षा या मात्र मोमेंट प्रमाणे बदलत असतात. आज भूषणच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे सांगणं थोडंसं कठीण आहे. 5 बॉल 5 मारलेत सर. पहिला बॉल सिंगल होता, त्यानंतर नो बॉल मध्ये षटकार, त्यानंतर 4 मारलेत, म्हणजे लगातारचे 5 मारलेत. नुकतीच झालेली धारावीची स्पर्धा त्यामध्ये 5 षटकार, 6व्या बॉलला डिफेन्स केलेत आणि याही मैदानामध्ये 5 बॉल 5 मारलेत. भूषण पाटील अक्षरशः बरसलाय. 10-45 वर खेळतोय. हा षटकार आला तर 50 धावा होईल. क्या बात आहे, काय बॅटिंग केली. 6 ने वाढते. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावरती. 52 ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल. 10 बॉल 45 या धावसंख्येवरती तो सध्या खेळतोय. शेवटचा बॉल. यश परत एकदा तयार. आक्रमण केलाय. का बॅटिंग केली. वा, पैसा वसूल केलाय. शेवटचा बॉल. ओ, शेवटचा बॉल. फ्लिक ऑफ द रेस. बॉल चालला गॅप मधून. वा, फ्लिक ऑफ द रेस. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल आर पार. सीमा फरार.